एक मजेशीर हास्य बालकथा आहे, अस्वल आणि अस्वलिनीचे हनीमून आणि खारुताई आणि कोल्ह्याची गडबड. एकदा एका घनदाट जंगलात भल्या मोठ्या अस्वलाचे आणि सुंदर अस्वलिनीचे लग्न ठरले. लग्नाला जंगलातील सर्व प्राणी आणि पक्षी आले होते. ससा ढोल वाजवत होता, कोकिळा गाणी गात होती आणि माकडं नाचत होती. अस्वलाने अस्वलिनीला फुलांचा मोठा हार घातला आणि अस्वलिनीने लाजून आपले डोळे मिटले. लग्न खूप मजेदार पार पडले आणि सगळे खूप खुश झाले. लग्नानंतर अस्वल आणि अस्वलिनी हनीमूनसाठी दूरच्या जंगलात गेले. तिथे त्यांना एक सुंदर गुंफा मिळाली. गुंफेच्या बाहेर उंच झाडं आणि सुंदर फुले होती. दोघांना ते ठिकाण खूप आवडले. त्यांनी ठरवले की ते तिथेच काही दिवस आराम करतील. पहिला दिवस खूप छान गेला. अस्वल आणि अस्वलिनीने एकमेकांना गोष्टी सांगितल्या, गाणी गायली आणि खेळले. पण दुसऱ्या दिवसापासून गडबड सुरू झाली. जंगलात एक खोडकर, खारुताई आणि एक धूर्त कोल्हा राहत होते. त्यांना हे कळले की अस्वल आणि अस्वलिनी इथे आले आहेत. त्यांना वाटले की आपण त्यांची मजा घ्यावी. खारुताईने झाडावरून फळे खाली पाडायला सुरुवात केली. अस्वल आणि अस्वलिनी जेव्हा खाली बसून गप्पा मारत होते तेव्हा त्यांच्या डोक्यावर टपटप फळे पडू लागली. त्यांना काही कळेना की हे काय चालले आहे. मग कोल्ह्याने तिथे येऊन मोठ्या आवाजात भुंकायला सुरुवात केली. अस्वल आणि अस्वलिनी घाबरून गुंफेत पळाले. कोल्ह्याने गुंफेच्या बाहेर येऊन ओरडायला सुरुवात केली. ते दोघे खूप वैतागले. अस्वलिनी म्हणाली, हे कोण आहे जे आपल्याला त्रास देत आहे? अस्वल म्हणाला, मला वाटते ही खारुताई आणि कोल्हा आहेत. ते खूप खोडकर आहेत. अस्वल आणि अस्वलिनीने ठरवले की त्यांना धडा शिकवायचा. त्यांनी एक योजना बनवली. अस्वलिनीने गुंफेच्या बाहेर मध ठेवला आणि अस्वल झाडावर लपून बसला. कोल्ह्याला मधाचा वास आला आणि तो धावत आला. त्याने मध खायला सुरुवात केली. त्याचवेळी अस्वल झाडावरून खाली उतरला आणि त्याने कोल्ह्याला पकडले. कोल्हा घाबरून माफी मागू लागला. खारुताईने हे पाहिले आणि ती पण घाबरली. ती म्हणाली, मी पण चुकले, मला माफ करा. अस्वल आणि अस्वलिनीने त्यांना माफ केले, पण त्यांना सांगितले की पुन्हा कधीही कोणाला त्रास देऊ नका. खारुताई आणि कोल्ह्याने वचन दिले की ते पुन्हा कधीही कोणाला त्रास देणार नाहीत. त्यानंतर अस्वल आणि अस्वलिनीने शांतपणे त्यांचा हनीमून पूर्ण केला.